UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बहुमतानं महायुतीचं सरकार येणार, महायुती 160 ते 170 जागांवर विजयी होणार। TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला विजयाचा आकडा। विधानसभेत मवियाला कुठल्याही परिस्थितीत बहुमत मिळणार, मविया 160 ते 165 जागांवर विजयी होणार, संजय राऊतांना विश्वास। बटेंगे तो कटेंगेचा एक हे तो सेफ हेचा या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका, मोदींकडून कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख नाही, शिंदेंचा दावा। तर अजितदादांनी मोदींवर विश्वास ठेवावा, TV9च्या मुलाखतीतून शिंदेंचं आवाहन। जनतेच्या मनात महायुती सरकारबाबत चीड, महाराष्ट्रात यावेळी सत्ता परिवर्तन अटळ, 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, महायुतीच्या विजयाच्या दाव्यावर संजय राऊतांची टीका। ज्यांची 1978 पासून गद्दारीची पार्श्वभूमी, ते आम्हाला गद्दार म्हणतात, गद्दार टीकेवरून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल। ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ईडी कारवाईवरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या टेक्सटाईल पार्क बाहेर प्रतिभा पवारांना अडवलं, शरद पवार गटाकडून सुरक्षा रक्षकासोबतच्या संवादाचा व्हिडिओ ट्विट। बारामतीत पवारांशिवाय दुसऱ्या कुणाला संधी आहे की नाही, 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं, नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा सवाल। लोकसभेनंतर मी लाडकी बहीण झाले, भावानं मागितलं असतं तर सगळं प्रेमानं दिलं असतं, पण सरकारनं 1500 रुपये बहीण भावाच्या नात्याची किंमत लावली, सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा। मी शरद पवारांना सोडलं नाही, कामं रखडल्यानं भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी सर्व आमदार पवारांना सांगत होते, शरद पवारांना सोडण्यावरून अजित पवारांची मवाळ भाषा। लोकसभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका, आता कांद्यावरील निर्बंध उठवलेत, यापुढे मोदी सरकार अचानक निर्यात बंदी लावणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ चिन्ह लक्षात ठेवा, लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी चांगला झटका दिला, आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं आवाहन। लोकसभेपेक्षा विधानसभेत बारामतीकर अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंची टीका। भाजपसोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा, पक्षातील सर्व आमदारांच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याचं ठरलं, अजित पवार गटाच्या वळसे पाटील यांची माहिती। काँग्रेसनं नाही तर पंतप्रधान मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न उपाधीनं सन्मान केला, भाजप नेते राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। काँग्रेसमध्ये मला कुणी जय भीम म्हणण्यापासून रोखलं नाही, भाजपला अपप्रचार रोखण्याचा नितीन राऊतांचा सल्ला, विलासराव देशमुखांनीच रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्याचाही दावा। नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या प्रचार रॅलीत राडा, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात। आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी टूरचं वेळापत्रक जाहीर, 15 ते 26 जानेवारी दरम्यान ट्रॉफी भारतात, प्रजासत्ताक दिनी भारतीय चाहत्यांना ट्रॉफी पाहता येणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।